पुढची बातमी पाहूयात। शिवसेना धनुष्यबाण चिन्हासंदर्भात उद्या सुप्रीम कोर्टात अंतिम सुनावणी होईल अशी माहिती ही ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी ट्विट करत दिली आहे। जस्टिस सूर्यकांत नक्की सुनावणी घेतील अशी अपेक्षा आहे असं देखील सरोदे यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलेलं आहे। एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर शिंदे यांनी शिवसेनेवरती डावा ठोकला। नंतर निवडणूक आयोगानं एकनाथ शिंदे गटाला खरी शिवसेना म्हणून स्वीकारलं। तसंच शिंदे गटाला शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह वापरण्याची परवानगी देण्यात आली। त्याला उद्धव ठाकरे गटानं सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान दिलं। यावरती सर्वोच्च न्यायालयानं विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर यांना यावरती निर्णय घेण्यास सांगितलेलं होतं। राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाला खरी शिवसेना म्हणून वर्णन केलं होतं। याविरुद्ध ठाकरे गटाच्या वतीनं सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली। त्यामुळे आता सुप्रीम कोर्ट काय निर्णय देतं याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। तर दरम्यान वकील असीम सरोदे यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। याच्यामध्ये दोन तीन गोष्टी फार महत्त्वाच्या आहे की सगळ्या पद्धतीने जे काही लेखी स्वरूपात दाखल झालेला आहे तोच युक्तिवादाचा आधार आहे। एकनाथ शिंदे यांना शिवसेनेचं पक्षचिन्ह प्रदान केलं ती प्रक्रियाच मुळात चुकीची आहे, परंतु त्यांनी शिवसेना एकनाथ शिंदेंची आहे असा सुद्धा एक निकाल देऊन टाकलेला आहे जो त्यांच्या अखत्यारीत बसत नाही, अधिकार क्षेत्राचं ते उल्लंघन ठरते। या दोन मुद्द्यांवरच उद्याची मुख्यतः सुनावणी होईल। तर यावरती खासदार संजय राऊत नेमकं काय म्हणाले तेही पाहूयात। आपली न्याय व्यवस्था ही प्रतिष्ठा गमावून बसलेली आहे की ह्यामुळे शिवसेना गेले 3 वर्ष न्यायासाठी झगडते आहे, 4 वर्ष झगडते आहे, कायदेशीर लढाई करते, पण आम्हाला तारीख पे तारीख न्याय मिळत नाही। त्याच्यामुळे आधीचे सर्व सरन्यायाधीश जोडे खायच्या लायकीचे होते। मुंबई महानगर